पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय। विष्णू भगवंत ध्रुवाला म्हणाले, पूर्वी पराक्रमी बळीने इंद्रासह सर्व देवांचा पराभव केला। देवांनी पर्वत गुहांचा आश्रय घेतला। त्यांनी आपापली सर्व शस्त्रे दधीची ऋषींच्या कमंडलूमध्ये लपवून ठेवली। दधीचींनी ते पाणी प्राशन करून ती शस्त्रे पचविली। हे पाहून सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले। शंकरांनी महादेवांनी तारकासुराच्या वधासाठी ती शस्त्रे दधीची ऋषीकडे मागितली। तेव्हा त्यांनी देवकार्यासाठी प्राणत्याग करून स्वतःच्या अस्थी दिल्या। त्या अस्थीपासून शंकरांनी महादेवांनी सुनाभ नावाचं शस्त्र तयार केलं। त्या शस्त्राला धार लावण्यासाठी देवांनी ते सूर्याच्या सहानेवर घासले। त्यासाठी शेषाचा दोर केला। मेरू व मंदार पर्वताचे खांब लावले। मी स्वतः शेषाचे तोंड धरले, असं विष्णू भगवंत म्हणू लागलेले आहेत। एका बाजूला मी स्वतः आणि महादेव आणि दुसऱ्या बाजूला सर्व देव होते। ते शस्त्र घासण्यास सुरुवात केली। त्यामुळे शेषाचा श्वास कोंडला। आकाशात ठिणग्या उडवू लागल्या। त्या शेषाच्या पाठीवर पडू लागल्या। शेषाची पाठ भाजू लागली। ते पाहून महादेवांनी त्याच्यावर गंगेचे पाणी सोडले। त्या शस्त्राच्या धारेने शेषाचे मस्तक 1000 ठिकाणी फाटले। गंगा सुद्धा 1000 मुखांची झाली। अशा प्रकारे सुनाभ शस्त्र तयार झाले। ते शस्त्र घासताना जो चुरा निघाला त्यापासून सुदर्शन चक्र तयार केले। महादेवांनी त्रिपुरासुराला ठार मारण्यासाठी ते सुनाभ शस्त्र घेतले व सुदर्शन चक्र हे विष्णू भगवंतांना दिले। तेव्हा ध्रुवाने विष्णू भगवंतांना विचारले, शंकरांनी तुम्हाला सुदर्शन चक्र दिले, त्यासाठी तुम्ही कोणती तपश्चर्या केली होती? विष्णू भगवंत म्हणाले, पूर्वी जालंधर नावाचा एक भयंकर दैत्य होता। त्याने सगळी पृथ्वी जिंकली। त्याने अमरावतीवर हल्ला करून ती सुद्धा जिंकली। त्यामुळे क्रोधित झालेल्या शंकरांनी सुदर्शन चक्र सोडून त्या दैत्याला ठार मारले। त्यानंतर ते चक्र कोटी वर्ष शंकरांच्या मस्तकावर होते। हे ध्रुवा, मी शंकराची भक्तिभावाने पूजा करीत असे। दररोज 1000 कमळांनी मी महादेवांची पूजा करीत असे। एकदा 1 कमळ कमी मिळाले। मी सगळीकडे शोधले पण कमळ मिळाले नाही। मला अतिशय वाईट वाटले। मग मी माझा 1 डोळा काढला व त्या नेत्रकमळाने शंकराची पूजा केली। त्यामुळे प्रसन्न झालेले शंकर मला म्हणाले, मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे। तुला हवं असेल तो वर माग। तेव्हा मी सुदर्शन चक्र मागितले। शंकरांनी मोठ्या आनंदाने ते मला स्वतःच्या मस्तकावरील सुदर्शन चक्र मला दिले। शिवाय मेरू पर्वताच्या उत्तरेला 4 कोटी योजने अंतरावर असलेलं एक आढळ स्थान दिलं। ते आढळपद हे ध्रुवा मी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे। ते आढळपद मी तुला देतो। मी वैकुंठामध्ये राहतो। कोणीही न भोगलेलं हे आढळपद मी तुला देतो आहे। आता मी तुला शंकराच्या काशीमध्ये नेतो, असे सांगून विष्णू भगवंताने लक्ष्मीसह ध्रुवाला गरुडावर घेतले व ते त्या काशीत घेऊन गेले। काशीचे दर्शन होताच विष्णू भगवंतांना अतिशय आनंद झाला। ते ध्रुवाला म्हणाले, हे ध्रुवा, ही काशी माझे जन्मस्थान आहे। आता तुझे चित्त स्थिर कर। ही काशी मोठी अद्भुत आहे। या काशीचे सामर्थ्य ब्रह्मादिकांनाही समजत नाही। अवघ्या ब्रह्मांडामध्ये या काशीसारखी दुसरी नगरी नाही। येथे मणिकर्णिका आहे। तिच्या जलाने शंकरांना स्नान घातले तर त्यांना फार आवडते। हे काशी क्षेत्र 10 दिशा मंडळ आहे। येथे इंद्र, अग्नी, यम, वरुण, निरुती, वायू
चंद्र व ईशान हे अष्टदिक्पाल आहेत. यात इंद्राचे सामर्थ्य फार मोठे आहे, पण त्यालाही ब्रह्मदेवाने निर्माण केलेला आहे. ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. तो 4 खाणी निर्माण करतो. हे ब्रह्मांड माझ्या नखाग्रावर आहे. माझे सामर्थ्य अपार आहे. ते कोणालाही समजत नाही. मला सुद्धा या काशीचा पार लागत नाही. प्रसन्न झालेल्या शंकरांनी ब्रह्मांडाचा स्वामी केले. ही काशी माझी जन्मभूमी आहे. आता आपण येथेच शंकराची पूजा करूया. विष्णू भगवंतांनी अशी सांगितले असता ध्रुवाने मणिकर्णिकेमध्ये स्नान करून ध्रुवेश्वर लिंगाची स्थापना केली व तिथेच अनुष्ठान सुरू केले. विष्णू भगवंतांनी ध्रुव यांच्या संवादाचे जे भक्तीने श्रवण करतील, पठण करतील, त्यांच्याजवळ विष्णू भगवंत वास्तव्य करतील. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय.